हिंगोली जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून जोरदार पाऊस होतोय। जोरदार होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पेनगंगा, कयाधू आणि पूर्णा ह्या तिन्ही नद्या ज्या आहेत ते दुतडी भरून वाहत आहेत। पाण्याचा प्रवाह आता कमी जरी झाला असला तरी नदीचं पाणी शेतात गेल्याने जे आहे ते शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे। आणि या शेतीची पाहणी हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केली आहे। ते आपल्या सोबत आहेत। सर, नेमकी नुकसान किती झाली आणि काय नुकसान आहे? आता 17 ते 19 पर्यंत आपला हिंगोली जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस झालेला होता। त्याच्यामध्ये ऑरेंज अलर्ट वगैरे आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये पाहिला होता। त्याच्यामध्ये पूर्ण दिवस जे आहे ते आता पाऊस पडू लागली होती आणि त्याच्यामध्ये एक आमच्या पाची तालुक्यामध्ये प्रारंभिक माहितीनुसार आपल्याला एक जवळपास 285 गाव जे आहे ते बाधित झालेले होते। त्याच्यामध्ये जे टोटल क्षेत्र एरिया आहे जे बाधित झालेला होता जवळपास आमच्याकडे जे प्रारंभिक माहितीनुसार 50,000 हेक्टर होता। परंतु आता सुधारित पंचनामा करून आम्हाला जेव्हा मिळेल आपण सर्वांना आम्ही सांगून देऊ। याच्यामध्ये आणखी नुकसानमध्ये 2 लोकांची मृत्यू पण झालेली आहे आणि एक जवळपास 34 जनावरांची आपली मिसिंग झालेले आहे। आम्ही असं गृहीत धरतो की त्यांचा ते वाहून गेलेले असतील आणि त्याच्यामध्ये जवळपास आपला जितकी आता शासनाची मदत आहे जे सर्वांना लागतात त्याच्यासाठी आम्ही लगेच प्रोसेसिंग करू लागलो आहे। आता 2 जे लोक वाहून गेले त्यांच्या आता पोस्टमॉर्टम जे आहे एकच्या चालू आहे, एकची रिपोर्ट आम्हाला आज मिळेल आणि त्याच्यानंतर आम्ही तहसीलदारमार्फत त्यांची जी मदत आहे शासनाची ते आम्ही त्यांना देऊन टाकू। सर, या अगोदर काही नुकसान झाले होते, त्याची KYC पूर्ण झालेली नाही, शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही। सर, KYC पूर्णसाठी अडचणी येतात, ह्या संदर्भात काय आव्हान असतं? आता 2024 सप्टेंबरमध्ये शेवटला जे आमच्या जे नुकसान झालेलं होतं तिथपर्यंतची आपली सर्व KYC पूर्ण झालेली आहे आणि 2024 मधली जी आता KYC होती जवळपास आपल्या पूर्ण जिल्ह्याभरामध्ये एक 3 ते 4 हजार KYC आतापर्यंत पेंडिंग आहे। आपल्याकडे सप्टेंबरच्या ह्याच्यामध्ये फक्त हे 3-4 हजार KYC जे आहे ते आम्ही वारंवार सूचना देऊन आपली जी रेव्हेन्यू यंत्रणा आहे त्यांच्यामार्फत आम्ही करून घेतोय। त्याच्या पुढचं जे आपलं कुठलं नुकसान आहे त्याच्यासाठी पण आता KYC आम्ही चालू करणार आहे। आता सप्टेंबरपर्यंतची आपल्याकडे निधी उपलब्ध आहे, मग त्यामुळे आपली जी राहिलेली KYC आहे तो पण आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू आणि आपल्या चॅनलमार्फत आम्ही आवाहन पण करू इच्छितो की ज्यांची आतापर्यंत निधी मिळालेली नाही, आमच्याकडे शासनाकडून निधी आलेली आहे, आपण फक्त आपल्या नजीकीचं जे आपलं तलाठी आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून तुमची KYC करून घ्यावा। सर, आता जे कालचा पाऊस झाला, नदीकाठच्या शेतींचं नुकसान झालं, पंचनाम्याचे आदेश दिलेत का? पंचनामे सुरू आहेत का? नाही, पंचनामे ऑलरेडी आम्ही ज्या दिवशी पाऊस पडत होता त्या दिवशीच आदेश दिलेले होते, परंतु आता कालपासून आमच्याकडे आता पाऊस थोडा कमी झाला आहे। कालपासून आमचे पंचनामे पण सुरू झालेले होते। काही ठिकाणी जे नदीचे काठ्यावरती आपला पावसाच्या जे म्हणजे पाणी जे आहे जे शेतीमध्ये आलेलं आहे तो एकदा परत गेला, रिसीड झाला, मग त्याच्यानंतर आम्ही ते नदीकाठची जी लगतची शेती आहे त्याचा आम्ही पंचनामे करू। आधी आम्ही ज्याच्यावरून रिसीड झालेलं आहे त्याचे पंचनामे ऑलरेडी चालू आहे। निश्चितच काल झालेल्या पावसामुळे ज्या शेती पिकांचं नुकसान झालं त्या पिकाचे पंचनामे सुरू असल्याचं जिल्हाधिकारी यांनी सांगितलं आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।